नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 जागतिकीकरणावरचे स्वाध्याय घेत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते 3 पर्यंत पाहणार आहोत. त्यानंतरचा जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये मत नोंदवा आणि पुढील प्रश्नांची उत्तर द्या. हा जो 4 आणि 5 प्रश्न आहे हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करूया. आता यामध्ये पहिला प्रश्न आहे की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून आपल्याला विधान पूर्ण करायचे आहे आणि यामध्ये जवळपास 2 प्रश्न आहे आणि 2 प्रश्नामध्ये 4 ऑप्शन्स देण्यात आलेले आहे. पहिला प्रश्न आहे की जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल झालेले आहे. जागतिकीकरणाच्या युगात म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला प्रकरणामध्ये 1990 नंतरचा काळ ॲझ्युम करायचा आहे आणि हा प्रश्न आहे ॲनालायसिसवर. तुम्हाला तुमचा जो काही कॉमन सेन्स आहे त्याच्यावरून प्रश्न देण्यात आलेला आहे. ऑप्शन्स 4 आहे. भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार, गॅटची निर्मिती, ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय आणि बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित करणे. तर हे 4 ऑप्शन्स आहे. तर आपल्याला उत्तर द्यायचं आहे की जागतिकीकरणाच्या युगात काय झालेलं आहे. जागतिकीकरणाच्या युगातनी जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचा जास्त लक्ष देण्यात आलेले आहे. त्यामुळे भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार झालेला आहे. भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार म्हणजे आता एकाच देशामध्ये परराष्ट्रीय वस्तूसुद्धा मिळल्या जाते, म्हणजेच याचा अर्थ काय होतील, मुक्त संचार झालेला आहे. गॅसची निर्मिती झालेली आहे का, तर या ऑप्शन्सबाबत थोडं वेळाने डिस्कस करूया. त्यानंतरच्या तिसरा ऑप्शन्स पाहूया की ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय हा 1990 नंतर झालेला आहे, त्यामुळे हे ऑप्शनसुद्धा बरोबर आहे. बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष. जागतिकीकरणामुळे काय झालेलं आहे, प्रत्येक जग एकमेकांशी जोडल्या गेलेलं आहे. म्हणजे आता भारतामध्ये तुम्हाला अमेरिकेचा, युरोपचा, कोणत्याही खंडातल्या माहिती आपल्याला मिळून जाते. त्यामुळे कोणतीही कॉपी होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. म्हणून बौद्धिक संपदावर सर्वाधिक लक्ष देण्यात आलेलं आहे. का बरं देण्यात आलेलं आहे की समजा जर कुठे फॉरेनमध्ये जर कोणत्या गोष्टीची इन्व्हेन्शन झालं आणि त्यामध्ये जर भारतामध्ये सेम तशी कॉपी केली तर तशी कॉपी केली जात नाही. त्यावर एक ॲक्ट आहे, काय म्हटले जाते ते कॉपीराईट ॲक्ट. कॉपीराईट ॲक्टनुसार किंवा पेटंट ॲक्टनुसार काय केल्या जाते, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतले जाते. त्यामुळे बौद्धिक संपदावर जास्त करून लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. आता आपण पाहूया पॉईंट नंबर 2, गॅटची निर्मिती. गॅटची निर्मिती ॲक्च्युअलमध्ये 1948 झाली होती. म्हणजे दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 1948 गॅटची निर्मिती झाली होती आणि 1948 नंतर 1995 कायची निर्मिती झाली, WTOची निर्मिती झाली. WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. जागतिक कोणता, म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटना. तर गॅटची निर्मितीच व्यापार संघटनेसाठी करण्यात आलं होतं की आयात शुल्क कमी करणे. तर गॅटची निर्मिती हे ऑप्शन्स चुकीचं आहे, कारण की गॅट ही संघटना नव्हती, ते फक्त एक कॉन्फरन्स होती. त्यावेळेस संस्था स्थापन करायची होती आणि त्याचा फायनल जो काही रिझल्ट होता तो 1995 WTOची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, म्हणजे या ऑप्शन्समध्ये कोणतं ऑप्शन्स डिलीट होतील, गॅटची निर्मिती. म्हणजे याचा उत्तर काय होतील, क 1, 3 आणि 4 बरोबर. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे दुसरा, साम्यवादी बाजारपेठेतील अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशास अंतर्गत वापरली जाते. तर साम्यवादी हे संघटना हा चीनमध्ये वापरली जाते, भारत, फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये वापरले जात नाही. त्यानंतरचा क्वेश्चनचा आहे की गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. हा पण कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. जसा आता पहिला आहे मोबाईल, सॅटेलाईट, इंटरनेट आणि ग्रामोफोन. यामध्ये तुम्हाला हल्लीच्या काळामध्ये काय दिसून पडते, न्यूजमध्ये जर तुम्ही वाचलं, मोबाईलचा तुम्ही वापर करता, इंटरनेटचा वापर करता. सॅटेलाईटसुद्धा आजच्या युगाची एक मोस्ट इम्पॉर्टंट वस्तू झालेली आहे. या सॅटेलाईटनुसार तुम्ही टी व्हीवर कोणत्याही प्रकारचा कुठूनही जागतिकीकरणाशी जोडले गेलेले आहे. जे न्यूज चॅनल बघता तुम्ही या सॅटेलाईटमुळे बघतात. ग्रामोफोन यामध्ये बसतील का, नाही. ग्रामोफोन हा जुना काळामधला एक हे झालेली आहे. त्यामुळे या गटात न बसणारा शब्द कोणता असतील, ग्रामोफोन. त्यानंतर एक संकल्पना सुचवायची आहे. जसं आपण आधीच सांगितलं होतं की 1995 कोणाची स्थापना झाली होती, WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे WTO. संपूर्ण जगावर याचे जवळपास 179 काहीतरी समथिंग सदस्य राष्ट्र आहे, त्यामध्ये भारतसुद्धा आहे. ठीक आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारावरील एकमेव संघटना कोणती असतील तर WTO. त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आहे की अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी कोणती आहे. अनेक देशात कार्यरत असलेली म्हणजे काय होतील, आंतरराष्ट्रीय कंपनी, इंटरनॅशनल कंपनी. म्हणजे ते फक्त भारतातच नसून परदेशात सुद्धा आहे. जसं आता SBIचे ब्रांचेस संपूर्ण जगामध्ये आढळल्या जाते. तुम्ही अमेरिकेत जा, युरोपमध्ये जा, SBI
ब्रांचेस तुम्हाला भेटून जातील. किंवा एखादी इंटरनॅशनल कंपनी असेल, रिलायन्स कंपनी असेल, ते सुद्धा इंटरनॅशनल आहे. टाटा कंपनी ते सुद्धा इंटरनॅशनल आहे. त्याचे शेअर्स तुम्हाला कुठेही मिळून जातील. किंवा फॉरेन एखादी स्टँडर्ड बँक असेल, स्टँडर्ड हे अमेरिकन बँक आहे स्टँडर्ड, आणि याची ब्रांच मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये भेटून जाते. कुठे? आपल्या भारतामध्ये. किंवा एखादी फॉरेनर होंडाई कंपनी असेल, जापनीज एखादी कोरियन कंपनी असेल होंडा नावाची, तर अशा प्रकारच्या कंपन्या आपल्याला मिळतात. म्हणजे अनेक देशात कार्यरत असणारी कंपनी कोणती असतील तर आंतरराष्ट्रीय कंपनी. त्याला ऑप्शन्समध्ये इंटरनॅशनल किंवा बहुराष्ट्रीय कंपनीसुद्धा म्हटल्या जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2. चुकी बरोबर लिहायचे आहे आणि याच्याचं कारणसुद्धा आपल्याला सांगायचे आहे. आता जागतिकीकरणाने बाजारपेठेतील अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली गेलेली आहे. तर हा प्रश्न बरोबर आहे, कारण या जागतिकीकरणामुळे बरेचसे काही राष्ट्र एकमेकांशी भिडले गेलेले आहे आणि एकमेकांशी कॉम्पिटिशन होत आहे. ठीक आहे. सकारांमध्ये तुम्हाला तेच लिहायचं आहे. आणि तुम्हाला याचा सकारांत पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनलमध्ये एक MPSC विशेष म्हणून टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलमध्ये जाऊन तुम्हाला याची PDF डाउनलोड करू शकता. मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करून सांगत आहे की जागतिकीकरण जे काही अर्थव्यवस्था आहे ते जाणली आहे, हे वाक्य बरोबर आहे. आणि इथं सकारण काय लिहायचं की जागतिकीकरणामुळे प्रत्येक बाजारपेठ एकमेकांशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, आर्थिक जी काही संकल्पना आहे ते अति ब्रॉड झालेली आहे. म्हणजे एकमेकांशी काय केल्या जात आहे, कॉम्पिटिशन केले जात आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था मोठी असली तर चायनावाला आपली अर्थव्यवस्था वाढवण्यात मागं लागलेला आहे. चीनची अर्थव्यवस्था वाढली तर भारत आपली अर्थव्यवस्था वाढवल्या जात आहे. युरोप आपली अर्थव्यवस्था वाढवत आहे. तर यामुळे संकल्पना जाणली गेलेली आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 2चा जो काही ऑप्शन आहे, उत्तर आहे, तर ते बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे की जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झालेले आहे. तर हे वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे. आता का बरं आहे? जागतिकीकरणामध्ये संपूर्ण जे काही 1990 आधी संपूर्ण भारताची जे काही कारभार होते ते सरकारच्या हाती होते. जर जागतिकीकरणाआधी बिगर सरकारी संस्थेचे महत्त्व कमी झाले असं म्हटलं असतं तर हे उत्तर बरोबर असतं. परंतु जागतिकीकरणामध्ये बिगर सरकारी म्हणजे काय होतील, सरकार व्यतिरिक्त म्हणजे कंपन्या, प्रायव्हेट सेक्टर यांचे महत्त्व वाढलेले आहे. जसं मी आधीच सांगितलेलं आहे की एकमेकांशी जोडलेले आहे. प्रत्येक कंपन्या बहुराष्ट्रीय झालेल्या आहे. परराष्ट्रीय कंपन्या भारतात येत आहे, भारतातील कंपन्या परदेशात जात आहे. म्हणजे जागतिकीकरणामध्ये सरळ बिगर सरकारी संस्थेचे महत्त्व वाढलेले आहे. म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे. तर त्यानंतर आहे आपला प्रश्न क्रमांक 3. सहसंबंध स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे जागतिक आणि संस्कृती आणि गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. आता याचा संबंध सांगलेला आहे आपल्याला, फक्त सहसंबंध. दोघांचा काय मिळतात दूरचा संबंध आहे. जागतिकीकरणाची संस्कृतीसोबत काय संबंध आहे आणि गॅटचा जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTOशी काय संबंध आहे. जसं आता आपण आधीच सांगितलेलं आहे, तर ते थोडं आणखीन चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करूया. जागतिकीकरण आणि संस्कृती यामध्ये आपल्याला एक्सप्लेन करावे लागेल. म्हणजे जागतिकीकरणाशी संस्कृतीशी काय संबंध आहे. बायलिस आणि स्मिथ यांच्या मते जगाच्या विविध भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या लोकांमध्ये वाढते सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, व्यापारिक, सांस्कृतिक संबंध दर्शवणारी प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय. म्हणजे याच्यामध्ये संबंध आला आहे जागतिकीकरण आणि संस्कृतीचा. जागतिकीकरणासोबत उदारीकरण व खाजगीकरण याचा पण समावेश होतो. जग ही एक बाजारपेठ असणे जागतिकीकरणाचे ध्येय आहे. परकीय क्षेत्राचे उदारीकरण केल्यास औद्योगिक उत्पादने आपोआप परकीय क्षेत्राशी जोडली जातात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे बँकिंग आणि सेवा क्षेत्र ही परकीय क्षेत्राशी आकर्षित होतात. म्हणजे असं आहे की समजा जागतिकीकरणाशी काय झालेलं आहे, एकामेकांची जी काही संस्कृती आहे ती देवाणघेवाण झालेली आहे. जसं आज आपण जीन्स वगैरे जे काही आपण परिधान करतो हे कुठची आहे, फॉरेनची संस्कृती आहे. आधी आपण याबाबत कोणत्याही प्रकारची संस्कृती नव्हती. आता आपण शर्ट्स, पॅन्ट्स या पद्धतीचे घालत होतो, म्हणजे खादीचे कपडे वगैरे. तर अशा प्रकारची संस्कृती आपल्या भारतामध्ये होती. परंतु जेव्हा 1990 नंतर जेव्हा जागतिकीकरणाची सुविधा झाली, त्यामुळे फॉरेनची संस्कृती भारतामध्ये आली किंवा भारतीय संस्कृती कुठेतरी लोकांना माहिती झाली आणि फॉरेनमध्ये बऱ्याचशा लोकांना भारतीय संस्कृतीबाबत सुद्धा माहिती आहे. तर हे झालं जागतिकीकरण आणि संस्कृतीबाबत. ही जी काही व्याख्या आहे हे तुम्हाला महत्त्वाची आहे. हे व्याख्या पाठ करून तुम्ही एक्झाममध्ये लिहायची. बायलिस आणि स्मिथ हे जे काही तुम्हाला सांगत आहे याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. सेकंड क्वेश्चन आहे
गॅट आणि जागतिक व्यापार संघटना यांच्याशी काय संबंध आहे? जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की 1948 पासून कार्यरत असलेल्या प्रशुल्क आणि व्यापार या संबंधी साधारण कराराऐवजी गॅट ही संघटना अस्तित्वात आली. म्हणजे आयात जे काही शुल्क असते, म्हणजे परदेशातून भारतात आणण्यासाठी जे काही आयात शुल्क दिले जाते, जो टॅक्स दिले जातो, त्याच्यामध्ये एक प्रकारची सवलत देणे, त्यालाच काय म्हटले जाते. त्याच्यासाठी संघटना कोणती स्टार्ट करण्यात आली होती? गॅट. आणि हे कधीची होती? 1948मध्ये. दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक क्षेत्रात जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय बँक म्हणजे वर्ल्ड बँक आणि IMF बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, याला काय म्हटलं जाते? आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी म्हणजे इंटरनॅशनल IMF बँक, यासारख्या संस्था उदयास आल्या आणि त्याच पार्श्वभूमीवर गॅटची स्थापना करण्यात आली. दिनांक 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि माराकेश कराराअंतर्गत दिनांक 1 जानेवारी 1995 रोजी एक संघटना स्थापन झाली. त्याला काय म्हटले जाते? जागतिक व्यापार संघटना म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन्स. म्हणजे तुम्ही प्रश्नामध्ये गॅट आणि जागतिक संघटनेचा जर संबंध लिहिसाल तर तुमचं मार्क्स चांगले पडतील. त्यानंतरचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.